असं का लावायचं असतं आणि हे प्रोजेक्ट का करायचं सांगतं? कारण मुलांना धान्यांची नावं, त्याचे उपयोग कळावे म्हणून. पण मला तर उपयोग आणि नावं माहिती आहे. गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवतात, डाळीचं वरण, मुगाची उसळ. मी तुला स्वयंपाकात हेल्प करते ना, म्हणून मला सगळं माहिती आहे. हो का माझं बाळ ते. फ्रेंड का आता फोन करत असेल? थांब, मी त्याला सांगते थोड्या वेळाने फोन कर मला. परी त्याचं काही काम असेल. तू फोन का कट केला परी? त्याचं महत्वाचं काम असेल ना. पण आपण पण तर महत्वाचं काम करतोय ना. हो, मी तेच सांगते त्याला फोन करून. थांब. नेहा, हॅलो यश. कामात आहेस का? हो जरा. आई, हिरवे मूग चिकटवायचे. हो बाळा. ऐक ना नेहा, मला असं वाटतं की तू आणि मी एकदा. आई, हे प्रोजेक्ट कंप्लीट करायचे. हो बाळा, एक मिनिट थांब. परीचं काही प्रोजेक्ट वगैरे करतेस का? हो. नाही तू बोल ना. आई, नंतर बोल ना. तू नेहा तिचं प्रोजेक्ट करून घे आरामात. आपण नंतर बोलू. ओके. तू सारखी का फोनवर बोलत असते? मी अभ्यास करताना फोनवर बोलले तर चालेल? ओके सॉरी बाळा, नाही बोलणार. आता हे 2 मूग लाव, चिकटव. हे बघ. मी 1 मिनिटात आले. हा नेहा, परी बरी आहे ना? म्हणजे तिचं ते प्रोजेक्टचं काम झालं का? थोडी चिडचिड करतेय. का? मी सतत फोनवर आणि मेसेजेसवर असते ना, त्यामुळे मला तिला वेळ देता येत नाही, म्हणून तिची चिडचिड होती. मला काय वाटतं यश, आपण फोनवर बोलणं कमी करायला हवं नेहा. नाही तसं नाही. नेहा, यश प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मला असं वाटतंय की आपल्यात दोघांच्या जबाबदाऱ्या आहेत ना आयुष्यात, आणि परी ही माझी जबाबदारी आहे. मी सतत फोनवर आणि मेसेजेसवर असते ना, त्यामुळे माझं तिच्याकडे दुर्लक्ष होतं. हे तिलाही जाणवायला लागलंय. त्यामुळे तिची चिडचिड होतीये. सतत मला चिटकून असते. ते जाऊ दे. आज ऑफिसमध्ये पण तू मला जी वेगळी जागा दिली, मला जी तू स्पेशल ट्रीटमेंट देतोय ना, ते सगळ्यांच्या नजरेत येतंय आणि मला नकोय. म्हणजे कशाला ना उगाच. यश, कळतंय ना मी काय बोलते इथे? मला सगळं कळतंय नेहा, पण आपल्याला काही बोलायचं असेल तर? यश, खरं सांगू, आपल्या नात्यात आपल्याला एकमेकांशी हवं तेव्हा बोलता येईल असं समजणं तुझ्यासाठी स्वाभाविक आहे. पण मी एक आई आहे यश, आणि मला थोडी शिस्त पाळावी लागेल. म्हणजे मी असं कधी तुला फोन मेसेजेस करू नाही शकत ना. परीची चिडचिड वाढते यश, मग ती मला सोडत नाही. तिला त्रास होतो या सगळ्याचा, आणि ते मला कळतंय. मी काय म्हणते ते तुला कळतंय ना. म्हणजे मला असं वाटतंय आपल्या बोलण्याला, भेटण्याला काहीतरी शिस्त असली पाहिजे ना. आपल्या नवीन नात्याचा, प्रेमाचा परीला त्रास होता कामा नये ना यश. ऑफकोर्स नेहा, आय अग्री. मला असं वाटतंय आपण नियम करावे लागतील. मी असा सारखा फोन नाही करणार. मी पण फोन नाही बघणार. महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी. आई, 2 मिनिट झाले. हो बाळा, 2 मिनिटं. 2 मिनिटं बोलून फोन ठेवणारच होतो. पण आपण नंतर बोलू शकतो ना. तू नेहा म्हणतेस ना की आपण रूल्स करूया. आय अग्री. आपण ना 2-5 मिनिटांहून जास्त फोनवर नाही बोलायचं. नाही, मी तसं नाही म्हणत आहे. माझं म्हणणं असं आहे की आपण ऑफिसमध्ये भेटतो ना, तेव्हाच आपण बाकी पण गप्पा मारत जाऊ ना. आणि आधी पण आपण असंच करायचो ना, ऑफिसमध्ये असतानाच बोलायचो. पूर्वी नातेही तेवढ्यापुरतंच होतं ना नेहा. पण तसंच करावं लागेल ना यश. ऑफिसमध्ये जनरल डिस्कशन करता येतं नेहा, पण मनातलं काही बोलायचं असेल तर तेही त्याच वेळ बोलावं लागेल यश. आई, तू फ्रेंडला सांग ना फोन
फोन ठेवायला. ऐक ना, आपण ऑफिसमध्येच बोलत जाऊ आणि ऑफिसमधनं आल्यानंतरचा वेळ परीचा असेल. परी रात्री 10 पर्यंत झोपते. त्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मी फोन करीन. पण आपण टाळू शकलो तर टाळू प्लीज. चल मी फोन ठेवते. उद्या भेटू. बाय. यश, अनया, सॉरी. बाय. बाय. ये, एवढं झालं तुझं? काय म्हणाली नेहा? म्हणायला काही बोलणं कुठे झालंय? अरे आत्ता इतका वेळ फोनवर बोलत होतास ना. बोलत नव्हतो, ऐकत होतो. अरे ती बिझी असते खूप समीर. म्हणजे तिला परीचा अभ्यास आहे, तिचं होमवर्क, तिचं प्रोजेक्ट, मग त्यानंतर स्वयंपाक आहे, घर आवरायचंय, बरीच कामं आहेत तिला. असं सारखं सारखं फोन मेसेज करून मी नाही डिस्टर्ब करू शकत तिला. सरक जरा. अच्छा, म्हणजे तू सतत फोन केला तर तिला काय प्रॉब्लेम आहे का? असं म्हणालो का मी? प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. मला फक्त असं वाटतं की एक काहीतरी डिसिप्लिन, एक काहीतरी शिस्त असायला हवी. बरीच कामं असतात तिला, त्यामध्ये मी सारखं सारखं तिला असं फोन करून डिस्टर्ब नाही करू शकत ना. सो देयर नीड्स टू बी सम डिसिप्लिन. अरे कुठं आलंय डिसिप्लिन? का शाळेत ऍडमिशन घेतलंय का प्रेमात पडलाय? डिसिप्लिन कुठून आलं? अरे तू वेडा आहेस का? एका मुलीची आई आहे ती. एक आई म्हणून तिचं सगळं रुटीन सेट आहे. मी असं अचानक माझ्या येण्याने मी मोडून टाकू, डिस्टर्ब करून टाकू? वाह 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 वाह, काय परिपक्व प्रेमाची निर्मिती झालेली आहे आमच्या घरात. अतिशय सुंदर, फारच छान. प्रेमामध्ये जर VRS असेल ना, व्हॉलंटरी रिटायरमेंट, सगळ्यात आधी तुला मिळेल. समजूतदारपणाची सीमा तुम्ही क्रॉस केलीत, घ्या VRS. काय बोलतोय सर? अरे कुठल्या काळातलं प्रेम आहे हे? आपण नसतं मोल्ड व्हायचं, आपल्याप्रमाणे जगाला मोल्ड करायचं, एवढी ताकद पाहिजे प्रेमात. आजच्या काळातलं प्रेम आहे यार. इथे काय चाललंय? सगळं आपल्याप्रमाणे वळून घ्यायचं. तू काय शिस्तबद्ध प्रेम, नियम, वेळ, वा 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 वा. करा बाबा करा. तुम्ही समजूतदार प्रेमी आहात, शिस्तबद्ध प्रेमी आहात, वेळा वगैरे पाळा. हॅलो नेहा, हीच तुझ्याशी बोलायची योग्य वेळ आहे का? हॅलो नेहा, आता आपण बोलू शकतो का? झाला का ग परीचा अभ्यास? झाला. काय झाला? परीचा अभ्यास झाला, तिचं प्रोजेक्ट झालं, तोच फोटो पाठवलाय. होमवर्क करायला जायचंस ना तू. कठीण आहे यार. शिस्तबद्ध प्रेम कुठे असतं का? पण ठीक आहे, मग त्याच शिस्तीप्रमाणे पुढचे 18 तास तू नेहाला फोन आणि मेसेज करू शकणार नाहीस ऑफिसमध्ये भेटेपर्यंत. 18 तास? माझ्या हिशोबाप्रमाणे 14 तास होतात. 14 तास चालणार आहे? अपरात्री मला डिस्टर्ब सुद्धा करायचं नाहीस तू. आजपर्यंत इतक्या वर्षात मी तुला कधीही असं रात्री अपरात्री डिस्टर्ब केलंय? जसं मला आठवतंय तू फक्त हे सगळं मलाच केलंयस. तेच करायचं नाही. ओके ठीक आहे, काही झालं ना तरी आज तुला फोन नाही करणार. ऑल द बेस्ट. इंतहा हो गई इंतजार की